नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की ज्यांना गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे, त्यांना पारायण करायला जर जमत नसेल तर मग त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की खास त्यासाठी मग 2 अध्याय कोणते वाचन करायचे आणि ते कशासाठी वाचन करायचे, ते अध्याय वाचन केल्यानंतर कोणत्या अडचणी दूर होतात. तर मग ते आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. तर मग खास असा आहे व्हिडिओ की आत्ताच स्वामींचा प्रकट दिवस झाला, सगळ्यांना माहितीच आहे. त्यावेळेस सगळ्यांनी कोणी 21 दिवसाची सेवा केली, कोणी 11 दिवसाची सेवा, तर कोणी 7 दिवसाची सेवा केली, तर कोणी प्रकट दिनाच्या दिवशी सेवा केली. पण प्रकट दिनाच्या वेळेस कोणी पारायण केलं गुरुचरित्राचं. तर मग त्यावेळेस जर काही जणांना यातल्या कोणत्याच सेवा शक्य झाल्या नसतील किंवा गुरुचरित्राचं पारायण करायला पण जमलं नसेल, तर मग आत्ता 6 मेला श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. तर मग त्यासाठी तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर तुम्ही मग 30 एप्रिलला गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात करू शकता. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत, श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे पारायण करायचं असेल तर 7 दिवसाचे पण तुम्ही पारायण करू शकता. तर त्यासाठी पण तुम्हाला 30 एप्रिललाच पारायण चालू करायला लागेल. आणि किंवा श्री स्वामी समर्थ यांचा जप करायचा असेल किंवा तारक मंत्र करायचा असेल, संकल्प करून ह्या कोणत्या पण सेवा तुम्ही संकल्प करून करा. कारण संकल्प करून केलेली सेवा हे फलदायी ठरते त्यामुळं. तर मग आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की नक्की कोणते 2 अध्याय वाचन करायचे आहेत. जर एखाद्याला मूलबाळ होत नसेल किंवा तुमच्या घरती आर्थिक अडचणी असतील किंवा काही मुलांचे लग्न ठरत नाहीत किंवा तुमच्या घरात वादविवाद होत असतील किंवा मुलं चिडचिड करत असतील किंवा तुमच्या घरात एखादी बाधा वगैरे आहे किंवा पितृदोष आहे, तर ह्या सगळ्यांवर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं जमत नसेल ना, तर हे 2च अध्याय वाचन करायचे आहेत. तर मग त्यातला पहिला जो अध्याय आहे, म्हणजे कारण की गुरुचरित्र हे पूर्ण एकूण 53 अध्याय आहेत त्यात. तर मग 53 अध्याय बऱ्याच जणांना 7 दिवसाचे नियम वगैरे असतात, अटी असतात. काहींना लहान मूलबाळ असतं, काही नोकरीसाठी बाहेर असतात. त्यासाठी मग पारायण करताना उपवास वगैरे करायला लागतो. मग ह्या गोष्टी त्यांना शक्य होत नसतील तर त्यांनी पण मग हे 2 अध्याय वाचन केले तरी पण चालेल. तर त्यातला पहिला अध्याय म्हणजे की 14वा अध्याय वाचन करायचा आहे. तर मग तो 14वा अध्याय कशासाठी वाचन करायचा आहे, तर मग तुमच्या घरात एखाद्यावर संकट आलं असेल किंवा तुमची आर्थिक अडचण असेल घरातील, तर मग ती अडचण दूर होण्यासाठी पण तुम्ही 14वा अध्याय वाचू शकता. आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या घरातील एखाद्याचं म्हणजे मुलाचं म्हणा किंवा मुलीचं लग्न ठरत नसेल, तर त्यासाठी पण तुम्ही जे 14वा अध्याय वाचू शकता. म्हणजे तुमच्या घरात जे संकट आलं असेल ते संकट टळते. ह्या अध्यायामध्ये तुम्हाला एवढंच सांगितलं आहे की सायं देवाचे संकट टळे. हे पूर्ण जास्त माहिती आहे त्यात. मग अध्याय मोठे नाही आहेत यातले. तर तुम्ही 14वा अध्याय तुम्ही दररोज श्री स्वामी समर्थ यांच्या 6 मेला पुण्यतिथी आहे तोपर्यंत तुम्ही दररोज वाचन करू शकता. त्यासाठी किंवा किती दिवस वाचन करायचं असे नियम वगैरे अटी नाही किंवा पूजा वगैरे मांडायची असेल तर असं पण काही नाही किंवा तुम्ही काही नियम करायचे आहेत किंवा बाहेरचं काय खायचं नाही किंवा लांब जायचं नाही असं पण नाही. पण तुम्ही ज्यावेळेस वाचन करता त्यावेळेस फक्त तुम्ही देवापुढे एक अगरबत्ती आणि दिवा लावला असेल तरी चालेल. तुम्ही सकाळी वाचन करा किंवा संध्याकाळी वाचन करा. पण हा 14वा अध्याय वाचन केल्यानंतर तुमच्या घरातील बघा तुम्ही स्वतः अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्राचं महत्त्व समजेल. कारण गुरुचरित्र वाचन करणं हे सगळ्यांच्या नशिबी येत नाही. ज्यांच्या पाठीवर गुरुचा हात असतो त्यांच्या नशिबीच मग गुरुचरित्राचं पारायण होतं. पारायण नाही शक्य झालं तर तुम्ही त्यातले मग हा 14वा अध्याय तरी नक्की वाचा. आणि मग दुसरा अध्याय अजून मग कोणता, तर तो 18वा अध्याय आहे. तर तो अध्याय कशासाठी आहे की तो अध्याय तुम्ही दररोज वाचन केलात स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत, म्हणजे ह्या दिवसात जी पण कोणती तुम्ही सेवा कराल, प्रकट दिनात म्हणा किंवा स्वामींच्या पुण्यतिथीच्या अगोदर म्हणा,
ह्या सगळ्या सेवा आहे ना, त्या फलदायी ठरतात आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. आणि मग ह्या 18व्या अध्यायामध्ये असं सांगितलं आहे, की त्यात पूर्ण अशी माहिती आहे, की ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले. ही कसे दारिद्र्य घालवले, काय-काय त्यांनी मग केलं. मग ह्या अध्यायामध्ये पूर्ण अशी माहिती आहे. त्यामुळे मग तुम्ही 18वा अध्याय दररोज वाचन करायचं आहे. स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत 6 तारखेपर्यंत. आणि ही सेवा करतच तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचा दररोज 1 वेळा तरी शक्य होत असेल तर 1 वेळा जप करा. तारक मंत्र म्हणा तुम्ही 1 वेळा. मग यासाठी पूजा वगैरे मांडायची नाही किंवा जास्त काय अटी वगैरे नाही किंवा नियम नाही यात. आणि मग हे अध्याय तुम्ही मुलांनी वाचन करू शकता किंवा मुलींनी वाचन करू शकता किंवा तुमच्या घरातील आई-वडिलांनी किंवा कोणी पण असं वाचन करू शकता हे अध्याय. त्यासाठी त्या लोकांसाठी किंवा ह्या मुलांनी वाचलं नाही पाहिजे असे नियम वगैरे नाही आहेत. हे 2 अध्याय सगळ्यांसाठी आहे. ह्या अध्याय वाचन केल्यानंतर तुमच्या ज्या काही अडचणी होतील त्या दूर होतील. त्यामुळे तुम्ही मग हे 2 अध्याय नक्की वाचन करायला सुरुवात करा. कारण ह्या अध्यायाचे सगळ्यांना खूप चांगले फळ मिळाले आहे. गुरुदेव दत्तांचे खूप चांगले आशीर्वाद लाभतात. त्यामुळे मग तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करा. कारण थोडे दिवस राहिले आहे. 6 तारखेला श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे मग तुम्ही लवकरात लवकर सेवा करायला सुरुवात करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.